नीलम शिंदेच्या नातेवाईकांना अखेर व्हिसा मिळालाय। मुख्यमंत्री कार्यालयाने पाठपुरावा केला आणि त्यानंतर आता त्यांना व्हिसा मिळालेला आहे। अमेरिकेमध्ये झालेल्या अपघातामध्ये नीलम शिंदे ही तरुणी गंभीर जखमी आहे आणि अपघातग्रस्त मुलीला भेटण्यासाठी वडिलांची प्रचंड धडपड सुरू होती। सगळे कुटुंबीय प्रचंड चिंतित होते आणि आता अखेर मुख्यमंत्री कार्यालयाने या सगळ्या प्रकरणामध्ये पाठपुरावा केलाय आणि आता त्यांना अमेरिकेला जाण्यासाठी व्हिसा मिळालेला आहे असं समजतंय। नीलम शिंदे हिच्या नातेवाईकांना व्हिसा मिळालेला आहे। वडिलांकडून प्रचंड धडपड या सगळ्या संदर्भात सुरू होती। दैनिक पुढारीचे प्रतिनिधी चंद्रजित पाटील सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडून याबाबतचे तपशील आपण घेऊयात। चंद्रजित, नेमकं मुख्यमंत्री कार्यालयाने या सगळ्या संदर्भात आता काय म्हटलेलं आहे आणि याबाबत आता नीलम शिंदेच्या कुटुंबियांनी काही प्रतिक्रिया दिलेली आहे का व्हिसा मिळाल्यानंतर? नीलम शिंदेचे वडील वडील आणि मामा हं, हे कालच मुंबईसाठी रवाना झालेत काल सायंकाळी. जी त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकलेली नाही. आज त्यांना दूतावासात बोलवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आज दुपारी व्हिसा मिळेल आणि नीलम शिंदेचे वडील, त्याचे मामा आणि मामांचा मुलगा असे तिघे अमेरिकेला तातडीने रवाना होणार आहेत. हं, ज्यावेळी 14 फेब्रुवारीला अपघात झाला त्यानंतर तिची रूममेट तिच्या सोबत होती. ती सध्या दवाखान्यात आहे. जी मात्र नीलम कोमात असून तिच्यावर 2 मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. हं, त्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे तिचे पालक तिच्यासोबत असणं अग- खूप महत्वाचं होतं. जी निश्चित। आणि त्याच्यामुळे प्रत्यक्ष आता तिचे नातेवाईक अमेरिकेत पोहोचल्यानंतर या बाबतीतला आणखी खुलासा होईल। धन्यवाद चंद्रजित या सगळ्या तपशिलांसाठी।